सर्व कीर्तनकारांना ही कंबर बांधता येते, पण बुद्धीची जर कंबर बांधता आली तर फार वेळ लागणार नाही हिमालयावर वीरशैव धर्माचा झेंडा फडकायला. शिवहर आणि म्हणून भक्तीचं वर्णन आलेलं आहे. भक्ती म्हणजे काय? नवविधा भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम शंभू स्मरणम पादसेवनम अर्चनम कीर्तनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. हे भक्तीचे 9 प्रकार आहेत. बऱ्याच जणांच्या मनामध्ये असं आहे की घरामध्ये आपण कीर्तन कुणी करावं आणि कधी करावं. एखादा समाधी सोहळा असेल, एखादा पुण्यस्मरण असेल, घरामध्ये एखादा 16 संस्काराचा कार्यक्रम असेल. संस्कार किती आहेत आपल्याला काय माहित नाही, ते विषय सोडून द्या, पण संस्कार 16 आहेत. आणि लक्षात घ्या, आईच्या उदरातून जन्म होतो ना, तो सामान्य जन्म आहे बरं. तो पहिला जन्म आहे. प्रत्येक व्यक्तीला 2 जन्म आहेत. तुम्हाला फक्त एकदा जन्माला आलो एवढंच माहित आहे. दुसऱ्यांदा जन्म तुमचा कधी झाला तुम्हाला माहित आहे? महिला मंडळ, पुरुष मंडळ. आणि म्हणून वाचाल तर वाचाल. लक्षात आलं का? नाहीतर पुढे आहे बहुदगा. आणि म्हणून एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे, संस्कारात द्विज उच्यते. संस्कार हा दुसरा जन्म आहे. आणि म्हणून आपल्याला आईच्या उदरामध्ये 8 महिन्याचं गर्भ असताना संस्कार दिला जातो, दीक्षा संस्कार. जन्मादी लिंगा गर्भासी धारण, जन्मादी लिंगा गर्भासी धारण, जन्मादी गर्भासी आपल्या धर्म संस्कृतीमध्ये जो दुसरा जन्म सांगितला तो संस्काराचा जन्म सांगितला. आणि म्हणून संस्कार पाहिजेत. बघा, संस्कार जिथं असतात ना त्या ठिकाणी धर्म नांदायला येतो. ज्या घरामध्ये संस्कार आहेत, शास्त्र असं सांगतं, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ति देवता. गावामध्ये कोटेश्वर आलाय, पण मंदिरातला कोटेश्वर घरामध्ये यायचा असेल तर काय करावं लागेल? गावामध्ये जर महाराज आले तर आपण त्यांना प्रार्थना करतो, आमच्या घरी चला. मग आता आपल्या गावामध्ये भगवान कोटेश्वर आलेत,
मंदिरामध्ये आलेले आहेत, ज्या मंदिराची मंगलता, दिव्यता, भव्यता डोळ्यानं पाहायला गेली तर वर्णन करता येणार नाही. तव तत्वम न जानामि कीदृशोषी महेश्वर, यादृशाय महादेव तादृशाय नमो नमः. अशी ख्याती ज्या भगवंताची आहे, तो भगवंत घरी घेऊन जायचा असेल, दूधवाला गावात आलेला आहे, पण दूध धारण करण्याचं पात्र जवळ नसेल तर हा. एक आजारी माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, महाराज खूप डॉक्टर केले, वैद्य केले, परंतु रोग काय बरा होईना, उपाय सांगा म्हणले. महाराजांनी सांगितलं, वाघिणीचं दूध घेऊन ये, तुला मी औषध देतो. आता वाघिणीचं दूध आणायचं म्हटल्यावर पात्र कशाचं लागेल? आता सोन्याचं पात्र काय रुपयाला येत आहे? किती रुपये लागतील? मग तेवढे रुपये मोजण्यासाठी कर्तव्यता लागेल, तेवढे रुपये मोजण्यासाठी धर्म जाणावा लागेल, तेवढे रुपये मोजण्यासाठी विज्ञान जाणावं लागेल. नाही तर अक्षरम नैव जानामी, हाजी हाजी पुनः पुनः करणाऱ्यांना सोनं मिळेल? मिळणार नाही महाराज. एक तर सोन्याचं पात्र प्राप्त होणं दुर्लभ आहे. जावई मोठ्या घरचा होता, सासऱ्यानं दिलं सोन्याचं पात्र. जाऊ दे म्हणले, जावयाचा जर रोग बरा होत असेल आणि माझ्या मुलीचं कल्याण होत असेल तर हीच बोलवण म्हणले. दिलं सोन्याचं पात्र. आता सोन्याचं पात्र मिळालं महाराज, पण वाघिणीचं दूध काढणार कोण? कारण की वाघिणीचं दूध काढायला जाण्यासाठी अंगामध्ये बळ असावं लागतं, नाही तर काय असावं लागतं? चित्त शुद्ध होती तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. चित्त शुद्ध असावं लागतं. मग ज्याला सोन्याचं पात्र मिळत नाही त्याचं चित्त शुद्ध असेल का हो? आणि म्हणून सोन्याचं पात्र प्राप्त करणं हे जसं दुर्लभ आहे, वाघिणीचं दूध प्राप्त करणं जसं दुर्लभ आहे, तसं भगवान कोटेश्वराला घरी घेऊन जाणं दुर्लभ आहे. पण सुलभ कधी आहे? जर दीक्षा नावाचा संस्कार घेतला तर. शिवहर आणि म्हणून शास्त्रानं सांगितलेलं आहे, सर्वांनी दीक्षा घेतली पाहिजे. दीयते परमज्ञानम, शीयते पाशबंधनम, पाशापासून मुक्त करणारी आणि दिव्य ज्ञान प्रदान करणारी दीक्षा आपण घेतली पाहिजे. मग किती जणांच्या गळ्यामध्ये इष्टलिंग आहे? फॅशन म्हणून तिरुपतीला मुंडन करण्याची सवय आहे आपल्याला, पण दीक्षा घ्यायची म्हणली तर मुंडन करावं लागतं म्हणून दीक्षा घेत नाहीत. कालचे आमचे शिवकथाकार मिश्राजी आले आणि एक लोटा जल सब समस्या का हाल म्हणल्या ज्या मंदिरामध्ये श्वान राहत होती ती मंदिरं स्वच्छ झाली महाराज, आणि सगळ्यांनी एक लोटा जल व्हायला चालू केली. पण जईचा शिव तईचा शिवाचार नवा म्हणती ते पामर. जेव्हापासून शिव आहेत तेव्हापासून ही संस्कृती आहे, आणि तेव्हापासून आपल्या गळ्यामध्ये इष्टलिंग दिला. त्या लिंगाला जरी एक लोटा जल आपण समर्पित केला तरी सुद्धा आपल्या समस्या हल होतात. पण हातच्या काकणाला आरसा कशाला? आणि म्हणून म्हणतात, तुझं आहे तुझं पाशी, तुझं आहे तुझं पाशी, तुझं आहे तुझं पाशी, तुझं आहे तुझं पाशी. परे जागा चुकलाशे, परे जागा चुकलाशे, परे जागा चुकलाशे, परे जागा चुकलाशे, परे जागा तुझं आहे तुझं पाशी, तुझं आहे तुझं पाशी, तुझं
तुझपाशी परी तू जागा चुकलाशी. आणि म्हणून आपल्याला जे जागा दाखवतात, जागा दोन प्रकारच्या आहेत. एक शेवटची जागा आहे आणि एक जिवंतपणी आपल्याला जागा दाखवतात, तिचं नाव संस्कार आहे. आणि त्या संस्काराची जागा जे दाखवतात त्यांना संत म्हणतात. आणि त्या संतांनी दान मागितलेलं आहे ज्ञानाचं, त्या संतांनी दान मागितलेलं आहे भक्तीचं, आणि त्या संतांनी दान मागितलेलं आहे उपासनेचं. आणि या ज्ञान भक्ती उपासनेच्या माध्यमातून त्या ईश्वराचं विस्मरण होऊ नये. बघा, ईश्वराचं स्मरण म्हणजे संपत्ती आहे आणि ईश्वराचं विस्मरण म्हणजे विपत्ती आहे. विपत्ती करता जन्म मिळाला नाही, संपत्ती प्राप्त करण्याकरता जन्म मिळालेला आहे. आणि ती संपत्ती म्हणजे ईश्वराचं स्मरण आहे. आणि त्या स्मरणाचं दान पहिल्या चरणात दान देगा देवा तुझा विसर नसावा. आता पहिलं चरण झालेलं आहे. अभंग सगळा सोडवायचा की चरणावर भागवायचा आहे की नाही? कसं आहे, उद्याचे कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे आता धावतं घेऊ. आता कमी बॉलमध्ये जास्त रना काढू. आता फक्त मी प्रस्तावना भूमिका मांडली अभंगाची. अभंगाची भूमिका मांडणं आवश्यक होतं. आता भूमिका आपली झालेली आहे. आता काय फक्त विजयासाठी 2 रणा बाकी आहेत तेवढ्या काढू आणि सेवेला विराम देऊ. मला एवढंच सांगायचं, मानवी जीवन प्राप्त कशासाठी झालं तर सांगतात, दुर्लभम मानुषम प्राप्य दुर्लभम शिवचिंतनम येन जानन्ति देवेशम तेषाम आत्मा निरर्थकः. निरर्थक दान मागू नये. एक व्यक्ती दूध पाहिजे म्हणून बाजारात गेला आणि एक बकरी विकत आणली. पण बकरी विकत कसली आणली माहिती आहे? जिच्या गळ्याला स्तन आहे ती बकरी आणली. आता जिच्या गळ्याला स्तन आहे ती बकरी दूध देईल का हो? ते निरर्थक आहे की नाही?
उसामध्ये आलेलं एरंड हा कसा आहे? निरर्थक आहे. समुद्रामध्ये पडलेला पाऊस निरर्थक आहे. गळ्यापात्र जीवन आलेला व्यक्ती त्याला पुन्हा जेवायला वाढणं हे जसं निरर्थक आहे, तसं आपल्या मानवीय जीवनामध्ये कपाला सुद्धा कान आहेत, पण ऐकू येते का हो? येत नाहीत. कंगव्याला दात आहेत महाराज, पण खाता येते का आजोबा? कंगव्याला दात आहेत पण खाता येत नाही. कपाला कान आहेत पण ऐकू येत नाही. पण ईश्वरानं आपल्याला ऐकू येणारे कान दिलेले आहेत, खाण्यासाठी दात दिलेले आहेत. एवढंच नाही, ईश्वराचे उपकार पहा. ज्यावेळी दात नव्हते त्यावेळी आईजवळ दूध दिलं. जब दंत नहीं ते तब दूध दिया, आज दंत दिए तो दाना नहीं देगा. आणि म्हणून ईश्वरावर आपला विश्वास असला पाहिजे. कबीरजी भिक्षा मागायला गेले आणि भवती भिक्षाम देही असं बोलल्या बोलल्या एक आजी बाहेर आली आणि कबीराला सांगितलं, अरे अजून दळण झालेलं नाही. पूर्वीच्या काळामध्ये आयतं पीठ येत नव्हतं महाराज, गिरणही नव्हती. पूर्वीच्या काळामध्ये जातं होतं, जातं. आणि ती आजी त्या जात्यामध्ये धान्य टाकून दळू लागली. आणि दळता दळता कबीरांनी ते दृश्य पाहिलं आणि कबीरांच्या डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या महाराज. आणि मग ती आजी म्हणाली, अरे कबीरा, मी तुला दान देणार आहे, रडू नको. कबीर म्हणाले, आजी तू दान देणार यात मला विश्वास आहे, पण हे दृश्य पाहून दळत्याला मला माझं जीवन कळालं. कबीर म्हणाले, काय? आजी म्हणाली, कोणतं जीवन तुला कळालं? त्यावेळी कबीरांनी त्या आजीला उत्तर दिलेलं आहे, पहा आपल्याला कळालं तर. चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, दो पाटन के बीच में साबित बचा न कोय, दो पाटन के बीच में साबित बचा न कोय. संसाराची दोन चाकं आहेत आणि जीव म्हणजे मुठीतलं धान्य. हे धान्य जोन त्या जात्याच्या चाकामध्ये जर अडकलं तर त्याचं काय होतंय? आपलं काय व्हायलंय? तरी सुद्धा आपल्याला धर्म कळना. रोज आपलं पीठ व्हायले, रोज. आणि शेवटी हे पीठ संपणार कुठं? तरी आपल्याला जाग येत नाही. पण कबीरांना जाग आली आणि कबीर म्हणाले, आता माझ्या जीवनाचं पीठ होणार. मग एवढा देह गोमटा आहे, एवढा देह सुंदर आहे, त्या देहाच्या माध्यमातून ईश्वर होता येतं. कारण वयम अमृतस्य पुत्राः, आपण त्या ईश्वराची लेकरं आहोत असं शास्त्र आम्हाला सांगतं. आणि हे जर सत्य असेल आणि जर आम्ही संसाराच्या चाकामध्ये सापडून आमच्या जीवनाचं पीठ होत असेल तर धिक्कार असो अशा जीवनाला. म्हणून कबीरजी रडू लागले. आजी हुशार होती आणि म्हणून घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती असाव्यात. पण काय करणार? काय असा आलाय, हम दो हमारे दो आणि बाकी दो जाने दो. गोइंग टू वृद्धाश्रम. आता मला सांगालेत लोक, महाराज आम्ही तुम्हाला 5-5 लाख रुपये देणगी देतो, पण मठामध्ये वृद्धाश्रम बांधा. देणगी कशासाठी? ज्या वृद्ध असं सांगितलंय शास्त्रानं, लक्ष द्या. शास्त्र असं सांगतात, तीच सभा आहे, तेच कीर्तन आहे, तोच धर्म आहे ज्या ठिकाणी वृद्ध आहेत. न सा सभा यत्र वृद्धान वर्तन्ते. ती धर्मसभा धर्मसभाच नाही, ते ज्ञान ज्ञानच नाही आणि ते घर घरच नाही ज्या घरामध्ये वृद्ध लोक नाहीत. आणि आपण आपल्या आई वडिलांना, वृद्ध आई वडिलांना कुठं पाठवतोय? हम दो हमारे दो आणि बाकी दो जाने दो. मग त्या कीर्तनाचा तरी काय उपयोग? आणि म्हणून हे संस्कार आपल्यावर पडावेत. आणि म्हणून कबीरजींनी सांगितलं, चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, दो पाटन के बीच में साबित बचा ना कोय. आणि म्हणून कबीरजी रडू लागले. तितक्यात आजी आली, रडू नको म्हणाले.
जात्यात पडलेल्या धान्याचं पीठ होतं, पण सगळ्या धान्याचं होत नाही. म्हणजे जे धान्य जात्याच्या खुंट्याला धरून राहतं, बरोबर आहे, जे धान्य जात्याच्या खुंट्याला धरून राहतं त्याचं मात्र पीठ होत नाही. आपण जात्याच्या खुंट्याला धरून आहोत की जात्यात आहोत? जात्याच्या खुंट्याला जे आहेत ते कीर्तनात आहेत आणि जे जात्यात सापडले ते झोपलेले आहेत. आणि म्हणून कवठा हे नगर भाग्यशाली आहे, कारण या ठिकाणी जगद्गुरूंच्या पदचरणाचा स्पर्श झालेला आहे, शिवाचार्यांच्या चरणाचा स्पर्श झालेला आहे, सज्जनांच्या चरणांचा स्पर्श झालेला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कवठा मध्ये राहणारे जे सद्भक्त आहेत हे धनिक लोक आहेत, आणि धनाच्या माध्यमातून तुम्ही सिमेंटच्या भिंती खूप उंच उंच बांधलेले आहेत, पण त्याही पेक्षा महत्वाचं या ठिकाणी आल्यावर मला लक्षात आलं, विचाराच्या भिंती सुद्धा तुम्ही बांधलेल्या आहेत. आणि विचाराची भिंत ज्या धर्माची, ज्या समाजाची उंच असते, त्या समाजाला उपमा कशाची द्यावी? एका ठिकाणी असं सांगतात, बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसा पेड़ खजूर, पंछी को छाया न मिले और फल लागे अति दूर. अति दूर लागणाऱ्या फळाची काय करावं आम्ही? पण कवठा हे नगर त्याकरता अपवाद आहे. या नगरीमध्ये जी मातृशक्ती आहे त्या मातृशक्तीचा एवढा गौरव आहे, कारण या नगरीमध्ये या मातृशक्तीनं ज्या मुलांना जन्म दिलेला आहे ती मुलं विज्ञानामध्ये जेवढे श्रेष्ठ आहेत तेवढेच धर्मामध्ये श्रेष्ठ आहेत. तेवढेच बघा, आता आपल्या समोरच धर्मरत्न असणारा गायनाचार्य हवगी 50 ही तर पेटी मास्तर आहेत आपले, आणखी भजनी मंडळ यांनी जी विचाराची भिंत उभा केली, ही विचाराची भिंत म्हणजे खुंटीला धरून राहणार. लक्षात आलं का? आणि म्हणून विचाराच्या भिंती आपण बांधल्या पाहिजेत, आणि विचारानं देव प्राप्त करता येतो. आणि म्हणून एका ठिकाणी वर्णन आलेलं आहे, आपला आचार, आपला विचार आणि आपला उच्चार ईश्वराचं लक्षण आपल्याला प्राप्त करून देतो, आणि त्या लक्षणानं युक्त असणारा देव म्हणजे भगवान कोटेश्वरायश्वर. काय झालं, एक आजी माझ्याजवळ आली आणि मला सांगितलं, महाराज आमच्या मुलाला एक सुनबाई बघा म्हणली. आता ती आजी काही सामान्य घरातली नव्हती, आणि म्हणून तिच्या मुलासाठी महाराजांनी सून बघितली. लग्न झालं. लग्न होण्यापूर्वी आजीनं सांगितलं की मला जी सुनबाई हवी आहे ती माझं ऐकणारी हवी आहे. महाराजांनी तशी सून पाहिली आणि लग्न करून दिलं. कालांतरानं आजी महाराजांच्या जवळ आली आणि डोकं आपटू लागली. महाराज कसली सून दिली म्हणले. महाराज म्हणाले, काय झालं? म्हणले, ती सून माझं काय ऐकतच नाही. असं? आली का ती? आली ना, बोलवा तिला म्हणले. सुनबाई समोर आल्या आणि सुनबाईला महाराजांनी विचारलं, काय हो, तुम्ही सासूबाईंचं ऐकत नाही? सुनबाई म्हणाल्या, छे 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 सासूबाई, लग्न झाल्यापासून तुम्ही मला म्हणता सुनबाई चहा ठेव, मी हो म्हणलं की नाही तुम्हाला? सुनबाई अंगण झाडून घे, मी तुम्हाला हो म्हणलं की नाही?
सुनबाई जेवणाचं ताट दे. मी तुम्हाला हो म्हणलं की नाही? सासूबाई म्हणल्या हो म्हणलीच, पण करायचं कोणी? सुनबाईने सांगितलं महाराजांनी फक्त ऐकायचं ठरवलं होतं, करायचं ठरवलं. तसं मी कीर्तन चालू झाल्यापासून म्हणतोय, भजन चालू झालं की मुखातून नाम घ्या, हातानं टाळी वाजवा. तुम्ही म्हणताय आमचं बसायचं ठरलं होतं. है की नाही? आमचं काय नाव आणि टाळी वाजवायचं घ्यायचं ठरलं नव्हतं. असा काय तुमचा करार झालाय का? सध्या करार लय व्हायलेत. आणि असे करार जर कराल तर पीठ झाल्याशिवाय राहणार नाही. शिवहर. आणि म्हणून दान मागता यायला पाहिजे. आपल्या कठोपनिषदामध्ये कथा आलेले नचिकेता आणि यमसंवाद आहे. नचिकेता यमाजवळ जातो आणि दान मागतो. आपण देवाजवळ जातो आणि दान मागतो. आपण देवाजवळ जातो, हातामध्ये 10 रुपयाचा नारळ देवाजवळ फोडतो. चांगला निघाला तर देवाजवळ तुकडा आणि बाकीचं मोदक करायला घरी चतुर्थी. देवाला तांदूळ कुठले? घरामध्ये आपण खायच नाहीत ते. दान देण्याची पद्धत काय आहे? कथा भाग सांगितलेला. एका धनगराची शेरडी मेंढी नाल्यामध्ये पडते आणि ती मेंढी ज्यावेळी सापडते एका शेतकऱ्याच्या सांगण्यावरून, त्यावेळी त्या धनगराला आनंद होतो आणि आनंदानं तो धनगर त्या शेतकऱ्याला एक बक्षीस म्हणून शेळी दान देतो. कुठली शेळी दान देणार? लंगडी. आहे की नाही? लंगडी शेळी दान दिली म्हणजे आपण दान कुठलं देतो? लंगडी. तसं त्या नचिकेताच्या वडिलानं विश्वयज्ञ नावाचा यज्ञ करत असताना गायी दान देण्याचा संकल्प केला होता. पण गायी कोणत्या दान दिल्या? जी दूध देत नाही, जी पायानं लंगडी आहे, जी कधीच वासरू देणार नाही, अशा गायी दान दिल्या. मग त्यावेळी नचिकेतानं प्रश्न विचारला, हे दान काय कामाचं? आणि त्यावेळी वडिलांना सांगितलं नचिकेतेला, जा यमाला भेट. आणि त्यावेळी नचिकेता यमाजवळ गेला आणि यमाला दान मागितलं. वरमब्रूही म्हणल्यावर काय दान मागितलं? माझ्या वडिलांचं कल्याण झालं पाहिजे म्हणलं. पुत्र कुणाला म्हणावं? जो आईला देव मानतो, वडिलांना देव मानतो, सद्गुरूंना देव मानतो आणि अतिथीला देव मानतो, तो पुत्र आहे. नाही तर परंपरा चालू झालेली आहे, गुरुला गुरु मानू नका म्हणून. कारण समाजामध्ये आता अशा प्रवृत्ती निर्माण झालेल्या आहेत, यस्य नास्ती स्वयंप्रज्ञा, ज्याला स्वतःची बुद्धी नाही, शास्त्रम तस्य करोति किम. मग ज्याला स्वतःची बुद्धी नाही त्याला शास्त्र काय करणार हो? शास्त्रानं उदाहरण दिलं, लोचनाभ्याम विहीनस्य दर्पणे किम प्रयोजनम. ज्याला डोळे नाही त्याच्यासमोर आरसा घेऊन गेल्यावर काय उपयोग आहे हो? मूर्खाचं लक्षण आहे की नाही? आणि म्हणून डोळे नसणाऱ्यांच्या समोर आरसा घेणं हे जसं मूर्खाचं लक्षण आहे, तसं विवेक नसणाऱ्यांच्या समोर शास्त्र सांगणार. आणि म्हणून आपण विवेकशील व्हावं हा हेतू आपल्या सर्वांचा आहे. म्हणून भगवान कोटेश्वराची स्थापना आहे.
कारण भगवान कोटेश्वर म्हणजे शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान यांचं औदार्य असणारा म्हणजे भगवान कोटेश्वर आहे. भगवान कोटेश्वर म्हणजे कोण? जो ज्ञानवंत आहे, शीलवंत आहे, तो भगवान कोटेश्वर आहे. आणि या भगवान कोटेश्वराला प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागणार आहे? भाई अंगाची पूजा सांगितलेली आहे. भारी भस्मलिंग गळा, 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 शोभे रुद्राक्षाच्या माळा, भारी भस्मलिंग गळा, शोभे रुद्राक्षाच्या माळा, शोभे रुद्राक्षाच्या माळा, भारी भस्मलिंग गळा, 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 शोभे रुद्राक्षाच्या माळा, भारी भस्मलिंग गळा, शोभे रुद्राक्षाच्या माळा, शोभे रुद्राक्षाच्या माळा, भारी भस्मलिंग गळा, भारी भस्मलिंग गळा, भारी भस्मलिंग गळा, भारी भस्मलिंग गळा. भारी भस्मलिंग गळा, शोभे रुद्राक्षांच्या माळा. आणि म्हणून उद्या दैदिप्यमान दिवस आहे. उद्या भगवंताच्या सानिध्यात जाण्याचा दिवस आहे. आणि म्हणून उद्या येत असताना कपाळावर त्रिपुंड, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ, गळ्यामध्ये इष्टलिंग असला पाहिजे. हे आपलं लायसन आहे. मंदिरामध्ये जाण्यासाठी लागणार हे लायसन आहे. आणि हे आपल्या जवळ पाहिजे, नाही तर दंड भरावा लागणार आहे. आणि भगवंताचा दंड सामान्य नसतो बर का. भगवंताचा दंड सामान्य नाहीये असं धर्मशास्त्र सांगतं. चाणक्यानं सांगितलेलं आहे. एक संन्यासी मठाधिपती होत असताना त्या मठाधिपतीच्या हातामध्ये दंड दिला जातो, दंड. आणि तो दंड दिल्यानंतर ना त्या संन्यासी व्यक्तीला, त्या संन्यासी वृत्तीला एक उपदेश दिला जातो. दंडो अयम, हा दंड धारण करा. आणि जे धर्मानं वागत नाहीत त्यांना धर्म मार्गावर आणा. हे पहिलं लक्षण सांगितलं हातामध्ये दंड दिल्यावर. आणि दुसरं लक्षण सांगितलं शेत कुंपणानं खाऊ नये. लक्षात आलं का? शेत कुंपणानं खाऊ नये. आणि म्हणून त्यांना सांगितलं या धर्मदंडाचा चुकीचा वापर जर तुम्ही केलात तर हा दंड तुम्हाला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संन्यासीच्या हातामध्ये असणारा दंड जितका समाज उपयोगी आहे तितकाच संन्याशासाठी सुद्धा तो दंडक आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून समाजाचा उद्धार करायचा असेल, समाजाला शासित करायचं असेल, समाजाला सन्मार्गानं लावायचं असेल तर धर्मनीतीनं आपण सर्वांनी वागलं पाहिजे. आणि ती धर्मनीती ज्यांनी शिकवली ते आमचे वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज आहेत. बघा, लक्ष्मण या शब्दाचा अर्थ काय होतो? ज्यांनी आपलं लक्ष अर्जुनासारखं, कौरवांसारखं नाहीये. कौरवाचा प्रमुख असणारा दुर्योधन आणि पांडवांचा प्रमुख असणारा अर्जुन भगवान श्रीकृष्णाजवळ गेले. लक्ष द्या. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं एका बाजूला 18 अक्षौहिणी सेना आणि एका बाजूला मी. काय पाहिजे मागा? कीर्तन संपल्यावर दर्शनाला येत असताना मी काय केलं, एका बाजूला महादेवाची मूर्ती पार्थिवाची आणि एका बाजूला रावणाची मूर्ती ठेवली पार्थिवाची. आणि एकाला विचारलं यातली कुठली मूर्ती घेऊन जाता? त्यानं सांगितलं महाराज आम्हाला काय रावणाच्या मार्गाने जायचं नाही. मी म्हणलं का?
त्यानं सांगितलं, अरे जहां रावण है वहां दुर्गती है. आणि म्हणून जिथं भगवान शिव आहे तिथं कल्याण आहे, म्हणून मला भगवान शिवाची मूर्ती द्या. गुरुवर्यांनी मूर्ती देऊन टाकली. दुसरा प्रोग्राम चालू झाला. आता एका ठिकाणी भगवान शिवाची मूर्ती पार्थिवाची आहे आणि एका ठिकाणी रावणाची मूर्ती आहे, पण रावणाची मूर्ती महाराज सोन्याची आहे. कशाची आहे? सोन्याची मूर्ती आहे. शिष्य समोर आला आणि त्या शिष्याला गुरुवर्यांनी सांगितलं, कुठली मूर्ती पाहिजे घेऊन जा. महाराज, शिवाची मूर्ती पुन्हा आणता येईल, आता रावणाचीच द्या म्हणले. क्षणामध्ये ज्याची वृत्ती बदलते त्याचं ज्ञान काय टिकणार आहे? आणि म्हणून वृत्ती पालटोनी जाय. ज्यांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर ना आपली वृत्ती बदलली पाहिजे. मग वृत्ती बदलल्यावर काय होतं? असं शास्त्रामध्ये प्रमाण आहे. मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्टवत आत्मवत सर्वभूतेषु य पश्यति स पंडितः. संत कुणाला म्हणावं, पंडित कुणाला म्हणावं? परनारीला माते समान मानणारा, परद्रव्याला माती समान मानणारा, परनारीला माते समान मानणारा आणि सर्वांच्या मध्ये आत्मतत्व पाहणारा जो असतो त्याचं नाव संत आहे. आणि असे संत म्हणजे लक्ष्मण महाराज होते बरं. आणि म्हणून संतांना जाणण्यासाठी संतांची दृष्टी असावी लागते. गावात मोठ्या पाटलाचं कुत्र होतं आणि रात्रीचं 1 वाजलं, ते भुकू लागलं. एक जण म्हणला, बघा आवाज आला. एक जण म्हणला, अरे कुत्र भुकायलंय. अरे ते रोजच भुकतंय म्हणले. दुसरा म्हणा, अरे नाही रे, ते पाटलाचं कुत्र भुकायलंय. आणि पात्राचं कुत्र उग भुकत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असते. निश्चित चोर आला असणार. जसं कुत्र भुंकल्यावर आपल्याला विश्वास आहे की चोर गावामध्ये आलेत, हा विश्वास करतो ना आपण, जागे होतो ना. मग एका सामान्य श्वानावर आपल्याला एवढा मोठा विश्वास आहे. मग संतांनी सांगितलेल्या शब्दावर आपला जर विश्वास नसेल तर महादेवांनी सांगितलं, महादेव म्हणे जेवी जलगार विरालिया नीर तैसे. मग जैसे के तैसे. आणि म्हणून या जीवरूपी गारीला शिवनाम रूपी अग्नी लागली तर जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होतं. आणि ते ऐक्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? संत सानिध्य प्राप्त करावं लागतं. आणि ते संत सानिध्य म्हणजे शिवसंत लक्ष्मण महाराज आहेत. लक्ष्मण महाराजांच्या बद्दल मी तुम्हाला सांगतो. धोतरजोडा तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणी त्यांची समाधी आहे. त्यांना साक्षात्कार झाला फलसिद्ध महास्वामीजींचा. त्या शिवसंत लक्ष्मण महाराजांनी या भारत देशामध्ये जेवढे देवदेवता आहेत सर्व देवदेवतेवर संत वाङ्मय तयार केलेला आहे. आणि त्यांचा साक्षात्कार दिवस म्हणून येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यातल्या 23, 24 आणि 25 तारखेला माघ पौर्णिमेच्या निमित्तानं शिवसंत वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराजांचा उत्सव संपन्न केला जातो. त्या कार्यक्रमाचं स्वरूप असं असतं, त्या ठिकाणी कीर्तन परंपरा, भजन परंपरा, पालखी परंपरा, सर्व धर्म संमेलन, महाराष्ट्रातील तमाम गुरुवर्यांचं आशीर्वचन, तमाम शिवकीर्तनकार, शिवप्रवचनकार, गायक, वादक वर्ग यांची एक मैफिल त्या ठिकाणी जमा होते. लाखो शिष्यवर्ग त्या ठिकाणी येतो. आणि आपणही कळसाचं दर्शन घ्यावं. ज्या पद्धतीनं गावामध्ये कळस बसला पाहिजे म्हणून आपल्या गावातल्या बाई लेकींनी पत्रम पुष्पम फलम तोयम, पत्र रूपानं, पुष्प रूपानं, तोय रूपानं, धन रूपानं, सोन्याच्या रूपानं राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली
आणि आम्ही नांदेड जिल्ह्यामधल्या निवघ्याजवळ असणाऱ्या शिरड शहापूर गावामध्ये कल्याणेश्वर महादेवाची स्थापना होती आणि त्या स्थापनेला त्या गावातल्या बाई लेकीनी 21 तोळ्याचं सोन्याचं पाणी कळसाला दिलं होतं. किती? 21 तोळ्याचं. आणि म्हणून झळझळीत सुवर्ण कळस आहेत. त्या सोन्यालाही फिकं पाडणाऱ्या लेकी या गावातले आहेत. आणि म्हणून ही लेक म्हणजे कुणाची आई आहे, कुणाची बहीण आहे, कुणाची बायको आहे. आणि म्हणून सांगतात आई म्हणजे काय असतं पहा. हिमालयापेक्षा उंच असणारी आई आहे. एक वेळ हिमालय दगडाचा असतो महाराज, पण आई दगडाची नसते. हिमालय महान आहे पण दगडाचा आहे. आई महान आहे पण कशाची आहे? वात्सल्य मूर्ती आहे ती. आणि म्हणून हिमालयापेक्षा श्रेष्ठ असणारी आई, हिमालयापेक्षा श्रेष्ठ असणारी बहीण, हिमालयापेक्षा श्रेष्ठ असणारी पत्नी, रूपानं आलेल्या बायलिकी, त्यांच्या हातातून त्यांच्या दानातून निर्माण होणारा हा कोटेश्वर भगवंताच्या मस्तकावर कळस आहे. आणि तो कळस म्हणजे काय आहे? कलशस्य मुखे रुद्राहा. कळस म्हणजे त्या ठिकाणी रुद्र आहे. कळसामध्ये ब्रह्म आहे, कळसामध्ये विष्णू आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं दर्शन जिथून परिपूर्णतेला प्राप्त होतं. आणि मग मंत्र म्हटला जातो, ओम पूर्णमद पूर्ण इदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अशा लक्षणांनी युक्त असणारा कळस उद्या महास्वामीजींच्या हातानं बसणार आहे. म्हणून ज्यांनी ज्यांनी दान दिलं त्यांच्याकरता एकदा टाळ्या तरी वाजवा. कारण दानाशिवाय महत्ती नाही. आणि अशा दान देणाऱ्या सर्वच या मातृस्वरूप भगिनी स्वरूप मातृवर्गांना कोटेश्वराचा अनंत अनंत मंगल आशीर्वाद आहे. या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलेलं आहे. म्हणून या नियोजन करणाऱ्या पंच कमिटीला सुद्धा गुरुवर्यांचा अनंत अनंत महास्वामीजींचा अनंत अनंत मंगल आशीर्वाद आहे. पहा, सगळं करता येतं पण नियोजन करणं खूप अवघड आहे. कारण आजच्या काळामध्ये संयम नावाची गोष्ट राहिली नाही. आणि त्याच्यामध्ये नियोजन करायचं म्हटलं तर किती जणांचं ऐकून घ्यावं लागतं ते आमच्या आता हत्तेलाच माहित. आणि म्हणून या गावामध्ये श्रेष्ठ मंडळी आहे, त्या सर्वांची एकी आहे. त्यातून हा कार्यक्रम सुंदर असा संपन्न होत आहे. म्हणून कोटेश्वर भगवान म्हणजे कोण आहेत तुम्हाला एका वाक्यात सांगतो आणि कीर्तनाला विराम देतो. जितने तारे गगन में उतने शत्रु होय और कृपा करे एक कोटेश्वर बाल न बाका होय. बाल न बाका होय. त्याची कृपा जर झाली आपल्यावर तर आपला केस सुद्धा सुरक्षित राहील अशी ताकद प्रदान करणारा तो भगवान कोटेश्वर आहे. आणि म्हणून उद्या सकाळी वेद आगम मंत्राच्या माध्यमातून जगद्गुरु शिवाचार्य शिवकीर्तनकार माहेश्वर गणांच्या आणि भक्त वर्गांच्या सानिध्यामध्ये पादाग्र रेणव यत्र पतंती शिवयोगिनाम तदैव सदनम पुण्यम पावनम ग्रहमेदिनाम. आपल्याला पावन करणारा कळस या ठिकाणी बसवला जाणार आहे. त्याचे साक्ष आपण सर्वांनी व्हावं. आणि म्हणून तेच खरं समाधान आहे. हे शेवटचं चरण आहे. लक्ष्मण म्हणे देवा, लक्ष्मण म्हणे देवा, लक्ष्मण
देवा